आजच्या लेक्चर पासून आपण सुरू करणार आहोत अनुमान प्रमाण. ठीक आहे. स्क्रीन दिसत आहे बघा. अनुमान प्रमाण पहिलं कोणतं प्रमाण होतं? प्रत्यक्ष प्रमाण. आपण त्या स्लाइडवर गेलोय, पाहिलंय आपण, आता ते रिटर्न जाणार नाही त्या स्लाइडवर. पहिलं प्रमाण होतं प्रत्यक्ष प्रमाण. त्याच्यानंतर मग आपण पाहिलं अनुमान, पाहणार आहोत अनुमान प्रमाण. अनुमान म्हटलं तर सहजच लक्षात येते आपल्याला की अनुमान काहीतरी आपल्याला काय करायचं, एक अंदाज घ्यायचा आहे. अनुमान याचा अर्थ अंदाज. तर अनुमान जे आहेत ते नॉर्मली या 5 ज्या गोष्टी आहेत. आता इथे स्लाइड परत वरती झाला. निगमन आहे शेवटचं, जे दिसत आहे का तुम्हाला? हा, ही स्लाइड बघा. आपण थोडं आता नंतर करू झूम. पण हे जे काही अनुमान आहे, तर अनुमान म्हणजे अनुमितीकरणम इति अनुमान. अनुमानाची व्याख्या येते काय ते? अनुमितीकरणम इति अनुमान. जे अनुमितीच्या द्वारे जे ज्ञान प्राप्त होते त्याला आपल्याला अनुमान असं म्हणतो. ठीक आहे. आता बघा, अनुमान म्हणजे नेमकं काय? हे जे ज्ञान आहे, प्रत्यक्ष ज्ञान आहे, आपण सर्वांनी घेतलंय. आणि दुसरी गोष्ट, हे अनुमानाचे ज्ञान आपण काय केलंय, प्रत्येकाने याचा अनुभव घेतला आहे. ठीक आहे. आता तो नेमका कसा आहे तो बघू. नंतर इकडे आपण या पंचवाक्यावर जाऊ की नेमके 2 पद्धतीचे, एक तर स्वार्थानुमान, ज्याला स्वार्थानुमान म्हणतात, आणि याला परार्थानुमान, ते आपण परार्थ अनुमान असं म्हणू. स्वार्थानुमान म्हणजे स्वतःच्या अनुमानी होणारं ज्ञान, आणि परार्थानुमान म्हणजे आपण आपल्या थ्रू कोणाला तरी ज्ञान करून देतो, एखाद्या त्रयस्थ व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीला ज्ञान करून देतात, तर ते झालं परार्थ अनुमान. स्वार्थ म्हणजे स्वतःला होणार, आणि परार्थ म्हणजे दुसऱ्याला आपण आपल्या माध्यमातून ज्ञान करून देतो ते. ठीक आहे. आता हे पंचवाक्य जे आहे तर ते दोन्ही ज्ञानाला कामी पडते, म्हणजे प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, वाक्य, उपनय. परंतु गंमत अशी आहे की जेव्हा स्वार्थानुमान होत असतो तेव्हा हे जे ज्ञान आहे, 5 वाक्य आहे, एवढं फास्टली होतात की असं आपण असं ठरवत नाही की ही माझ्या अनुमानातली प्रतिज्ञा आहे, ही माझ्या अनुमानातला हेतू आहे, उदाहरण आहे, असं काही ठरवत नाही. एवढी ती चेन जी आहे ती फास्ट असते की लगेच सेकंदात आपल्याला पूर्ण ज्ञान होते. आपण अनुमान घेतो तर त्या सेकंदात आपण आपलं जे माइंड आहे ते माइंड या 5 स्टेज मधून गेलेलं असतं, विदिन सेकंद. आता बघू आपण एक एक काय आहे. तर आता याच्यात साधारणपणे अनुमान सांगत असताना आपण असं म्हणू शकतो की तुम्ही सगळ्यांनी तो अनुभव घेतला आहे. आपण जेव्हा, मला याचं उत्तर सगळ्यांकडून अपेक्षित आहे, आपण जेव्हा समजा झोपेतून उठलो आणि अंगणात येऊन पाहतो तर सर्वत्र पाणी पसरलेलं आहे, पाणीच पाणी दिसत आहे, तर मग आपण काय अंदाज घेतो किंवा काय अनुमान लावतो? सकाळी उठल्यानंतर सर्वत्र पाणीच दिसत आहे, तर आपण काय अनुमान लावतो? पाऊस आला. हा, पाऊस आला. आपण काय अनुमान लावतो की पाऊस येऊन गेला. पण आपल्या डोळ्यापुढे आला का पाऊस? नाही. पण तरी आपण परफेक्ट अनुमान लावतो, आपल्याला ज्ञान होत आहे की काय झालं आहे, पाऊस येऊन गेला आहे. दुसरं एक उदाहरण पडत, दूरवर कुठेतरी खूप धुवा दिसून राहिला, अचानक असं धुव्याच्या ज्वाला दिसत आहे, आपण काय अनुमान लावतो? मग आग लागली म्हणून. ठीक आहे. 2 गोष्टी लक्षात येते तुम्हाला. अनुमान आपल्या ज्ञानाचं एक, ज्ञान प्राप्तीचं एक काय, अनुमान देखील एक माध्यम आहे, एक प्रमाण आहे. आता ही जी 5 वाक्य आपण पाहणार आहोत, प्रतिज्ञा, हेतू, उदाहरण, त्याला एक एक पुढे जाऊ. समजले का? अनुमान कशाला? अनुमान म्हणजे तर्क, अनुमान म्हणजे अंदाज, एवढं समजा. तर ते तिथून होणारे ज्ञान देखील आपण काय, न्यायदर्शन काय म्हणतात की तेही देखील मानलं पाहिजे. आता पहिले जे आहे ती प्रतिज्ञा. आता एक उदाहरण तुम्हाला घेत आहोत, एक उदाहरण तुम्हाला पटवून देत आहोत पूर्ण. आता समजा मला तर ज्ञान झालं, पण ते मी ज्ञान तुम्हाला पटवून देत आहोत, तर दुसऱ्या एका व्यक्तीला पटवून देत आहोत,
तर ते मला मिळालेलं ज्ञान मी दुसऱ्याला जेव्हा समजून सांगत आहोत, जेव्हा त्याला सांगत आहोत, तर कोणत्या कोणत्या गोष्टीचा वापर करतो, किती स्टेजचा वापर करतो, तर ह्या 5 स्टेज आहेत. तर त्यातली पहिली बघा कोणती आहे, स्लाइड बदलली आशिष? हो सर, दिसतात. हा, आता ही पहिली स्टेज आहे प्रतिज्ञा. प्रतिज्ञाला आपण स्टेटमेंट म्हणू, वाक्य म्हणू. तर वाक्य काय आहे, त्या पर्वतावर अग्नी आहे. त्या पर्वत, इथे पर्वत दिसत आहे, हे तुम्हाला दिसत आहे, स्लाइड दिसत आहे की दोन्ही कलर एकच झाले? बॅकग्राऊंडला एक ग्रीन आहे, इकडे ग्रीन आहे. आता बघा इथे धुवा दिसत आहे, हा सर्कल घेऊ का? हा धुवा दिसत आहे, हा सफेद सफेद सफेद, हे काय आहे? हो सर. आता मी दुरून पाहतोय की तिथे काय धुवा दिसत आहे, मग मी काय म्हणतो, ते जे दूरवर पर्वत दिसत आहे ना, त्या पर्वतावर काय आहे? आग आहे, अग्नी आहे. पर्वतो वन्यमान, हा संस्कृत मध्ये स्टेटमेंट कोटेशन, पर्वतो वन्यमान, ते पर्वत काय आहे? अग्नियुक्त आहे. मी तुम्हाला त्याचं ज्ञान करून देतो. मी दूरवर एक बोट दाखवून तुम्हाला म्हणतो की जे दूर पर्वत दिसत आहे ना, ते वन्यमान आहे, अग्नियुक्त आहे. ते माझं पहिलं स्टेटमेंट झालं, माझी प्रतिज्ञा झाली. तर ते मला परत तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल. मग तुम्ही म्हणाल की कसं का सर, तुम्ही कसं म्हणता की तुम्ही तर आमच्यासोबत इथेच आहे, तेवढ्या दूर असणाऱ्या पर्वताला तुम्ही अग्नियुक्त आहे असं कसं म्हटलं? ठीक आहे, तर त्याच्यावरची दुसरी जी स्टेटमेंट असते तर तो आहे हेतू. त्याला सर्कल खूप बदलत राहतो. तर दुसरा आहे हेतू. का बरं मी ते स्टेटमेंट केलं, मी का बरं तसं विधान केलंय, ते हेतू मध्ये बघा. आता काय हेतू काय माझा याचा, की तो पर्वत काय धूमयुक्त आहे. मी पहिल्या याच्यात म्हटलं होतं की पर्वत काय आहे? वन्यमान आहे. आणि मग काय म्हणतो मी, पर्वत काय आहे? धूमयुक्त आहे. व्हेरी गुड. कोण जे कोणी सर्कल करत आहे त्याचं सर्कल बरोबर होतं. कर्सर जो केला तो व्यवस्थित होता. हा जो काही जो दिसत आहे दुवा, त्या दुव्याला पाहून मी काय करतोय, मी अनुमान घेत आहो. हा जो दुवा आहे त्या दुव्याला पाहून मी अनुमान घेत आहो की हा जो पर्वताविषयी मी तुम्हाला सांगत आहोत, त्या पर्वतावर अग्नी आहे. तर मग माझ्या बोलण्यामागचा हेतू, माझ्या बोलण्यामागचं कारण काय आहे, का बरं मी तेवढा तर्क सांगत आहोत? तर हा जो धूर आहे, हा जो धुवा आहे, तो धुवा पाहून मी काय अंदाज घेत आहो की पर्वत अग्नियुक्त आहे. आणि मी तुम्हाला ठामपणे सांगत आहोत की तो पर्वत अग्निमान आहे. मग त्या माझ्या बोलण्यामागचा हेतू काय आहे? का? कारण की तो आहे अग्नियुक्त आहे, सॉरी धूमयुक्त आहे, धूर आहे. का? कारण अग्नी आणि धूर यांचा सहचर्य नियम आहे. म्हणजे असं म्हणतात की यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी, म्हणजे जिथे जिथे धूम असतो, धुवा असतो, धूर असतो, तिथे तिथे अग्नी असतोच असतो. समजून घ्या, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी, वह्नी किंवा आपण अग्नी म्हणू. ठीक आहे, म्हणजे जिथे जिथे धूर आहे तिथे तिथे अग्नी असतोच. याला उलट नाही करायचं. उलट केलं तर सहचर्य नियम बिघडतो. यत्र यत्र अग्नी तत्र तत्र धूमः नाही. म्हणजे व्याप्ती आणि व्यापक याच्यात फरक आहे. व्यापकता ही अग्नीची आहे, धूमाची नाही. धूम हे थोडं संकुचित आहे. धूम अग्नी आहे तिथेच, म्हणजे धूम आहे तिथे अग्नी आहे, पण सगळीकडे जिथे जिथे अग्नी आहे तिथे तिथे धूर नाही. ठीक आहे, हे लक्षात घ्या. यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्नी किंवा अग्नी. मग आता माझ्या बोलण्यामागचा जो हेतू होता की मी जे प्रतिज्ञा केली की ते पर्वत अग्नियुक्त आहे, तर त्याच्या मागचा जो हेतू आहे तो काय आहे, ही जी काही तुम्हाला मी कर्सर मध्ये केलेले जे धूर दिसत आहे ते माझ्या बोलण्यामागचा हेतू आहे. ठीक आहे, इथवर आला तुम्ही. याला समाधान होणार नाही, मग मला तुम्हाला सहचर्य नियम सांगावा लागेल की कसा सहचर्य नियम, की कसं वाचू अग्नी आणि धूर एकत्र कसा म्हणू. केवळ धूर पाहून मी अग्नीचा हे जर घेत आहोत तर मग ते कसं अंदाज कसा घेतो ते सांगण्यासाठी दुसरं मग आहे उदाहरण वाक्य. मग तुम्हाला उदाहरण द्यावं लागेल ना. आता मी जे काही सीन हे घेतलं होते इमेज, त्यात ही एकच इमेज मला
मिळाली तिथे, तशा होत्या भरपूर. पण आपल्या कामाची. हे काय आहे? काय आहे? सीन दिसत आहे का? आशिष स्क्रीन बदलली का? दिसतंय सर. हो. दिसतंय. उदाहरण वाक्य आलं, उदाहरण वाक्य. हो. बरं, हे मग हे काय आहे सांगा बरं. खूप ऍज्युअल करावं लागत आहे मित्रांनो. शब्द कमी, चित्र जास्त टाका लागत आहे, तेव्हा जाऊन समजेल. एनिबडी गेस कशाला एवढं स्पष्ट दिसत आहे? कोणीतरी सांगा क्लिअर. तर हे बकेटवर काहीतरी जाळत आहे का? चूल आहे ती, चूल. बकेटवर बांधलेली चूल आहे. पाहिले का कोणी बकेट मध्ये माती वगैरे लिपून चूल बनवतात चार्जिंग वर? हो. ती आहे ती. ठीक आहे. राजुराकडे तर माहिती, महेशला माहिती असेल त्या ठिकाणी तर खूप आहे, तिकडे भरपूर चूल वापरतात त्याच्या. राजुरा, गडचांदूर, चंद्रपूर आहे, माझ्याही घरी आहे अशी चूल. आता हे का सांगत आम्ही तुम्हाला? बघा, उदाहरण म्हणून काय तर स्वयंपाक खोली. आता मी तुम्हाला पहिलं वाक्य म्हटलं की दूरवर पाहतोय, एक पर्वत पाहतोय, त्याला म्हणत आहोत की तेव्हा अग्निमान आहे, ते त्या पर्वतावर अग्नी आहे. आणि दुसऱ्याच्या सांगत आहोत, बरं मी का असं सांगत आहोत, त्याच्यावर मला काय दिसत आहे? धूर दिसत आहे, धुवा दिसत आहे. मग धुवा आणि अग्नी हे दोघं एकत्र राहतात. ते मला तुम्हाला मी तुम्हाला समजून सांगत आहोत अनुमान. मला तर माहिती आहे ते, पण माझ्या थ्रू तुम्हाला कळावं म्हणून मी काय करतोय, तुम्हाला माहित असलेली एखादी गोष्ट ज्याच्यामध्ये हा सहचर्य नियम आहे. मग ती आहे स्वयंपाक घर किंवा चूल. मग तिथे स्वयंपाकघर पाहतो मी, जुनं आहे, एलपीजीचं स्वयंपाकघर नाही, आजचं नाही, सबसिडीवाल्या गॅस सिलेंडरचं नाही. तर जे काही जुनं स्वयंपाकघर आहे जिथे चुली होत्या, तर ती जी चूल आहे तर तिथे कसं असते, अग्नी असते, तर मग धुवा राहतो ना स्वयंपाकमध्ये. धूर आहे म्हणजे तिथे अग्नी आहे. मग हे अग्नी आणि धुराचं जे एकत्रीकरणाचं व्यापक, ते एकत्र राहण्याचा सहचर्याचा जो नियम आहे, ती गोष्ट तुम्हाला मी उदाहरणासह पटवून देईल की का बा, जसं स्वयंपाक खोली आहे तिथे धूर आहे तर तिथे अग्नी आहे. तर दुसरी एक गोष्ट परत समजा एखादं खूप जुनं घर आहे, बंद आहे ते घर, आणि त्या घरात मी तुम्हाला सगळ्यांना घेऊन गेलो, आणि घेऊन गेल्यावर मी म्हटलं की तुम्हाला चला ते खंडर झालं, म्हणजे ते फक्त त्यात भीती आणि थोडंफार जसं जुनं आहे तसंच शिल्लक आहे, त्यात काही मॉडेल नवीनता काही झाली. आवाज येतोय माझा? हो सर. येतोय आवाज. आशिष, तू मोडवत असाय म्हणून तुला येत असेल, बाकीच्याला येत आहे का? हो सर. हो सर. हो सर. समजा आता मी तुम्हाला एखाद्या जुन्या घरी घेऊन गेलो आणि सगळ्यांना म्हटलं की चला त्या घराचं सर्वेक्षण करा, त्या घराला तुम्ही पहा, आणि त्यात तुम्ही मला कोणती रूम कशाची आहे ती मला सांगा. तुम्ही सगळे घर, तिथे काहीच नाही, काही ठेवलं नाही, चेअर नाही, काही नाही, फक्त घर आहे. तिथं तुम्ही जाऊन, जुनं घर आहे, अगदी 15-20 वर्षाच्या अगोदरचं घर आहे असं समजा, मातीच्या कुडाच्या भीतीचं असं समजा. तर त्या घरात तुम्हाला सगळ्यांना सर्वेक्षणसाठी किंवा पाहणीसाठी पाठवलं, तर तुम्ही सगळेजण तिथे आतमध्ये गेल्यावर काय, पूर्ण घर पाहिल्याच्या नंतर प्रत्येक रूम जेव्हा तुम्ही शोधाल तर तुमच्या लक्षात काय येईल? काही सिंबॉलिक गोष्टी राहील तिथे, काही सांकेतिक राहील. आपण आपल्या तर्कानं हॉल पाहू शकतो, हॉल, बैठक रूम, एंट्री केल्या गेल्या असू शकते की ही बा येणार जाण्यासाठी रूम आहे. ठीक आहे. तर त्या स्वरूपात तुम्ही
त्या घराची किचन शोधू शकाल का? स्वयंपाकघर शोधू शकाल का? हो सर. कसं शोधाल? म्हणजे काय सिम्बॉल्स काय राहतील? चुलीतून धुवा दिसेल ना सर हा निघताना. काळे काळी असेल सर. हा, काळ्या असेल. ज्या आता ते घर बंद आहे, आपल्याला तिथे काही चूल दिसणार नाही, काही नाही दिसणार, परंतु त्याचं जे छत आहे तिथे ज्या जाळ्या पकडल्या असतील त्या काड्या असतील, म्हणजे आपल्याला सहज समजेल का इथे हे धूळ आहे, किंवा कौलं जे आहे ते कौलं काळे पडलेले असेल. आताची किचन ओळखायला काही हे नाही, सहज ओळखू येते. किचनला वेगळी स्टाईलच लावलेली असते, मॉड्युलर किचनला अशी कठीण जात नाही होतं. पण जुन्या काळातली पण आपण सहज त्यांना ओळखू शकत होतो. कशाच्या भरोशावर? अनुमान, तर्क, अंदाज की इथे धूळ दिसत आहे म्हणजे इथे काय हे काय असेल, स्वयंपाकघर असेल. ठीक आहे, काय झालं का? आम्हाला शिकवलं मराठी मास्तर त्याला सप्पाचं ते A to Z येते, तरी UPSC क्रॅक करायला त्याला किती वर्ष लागेल. आता जो झालं तर पास काय सगळा किती झालंय, इतिहास, भूगोल, मराठी विचार, गणित विचार, गडचिरोली जिल्हा विचार, हो ते सर माईक सुरू आहे सर कोणाचा तरी. हो केला मी त्यांना शीतल लांबाडे. माईक बंद कर. अनम्यूट करायला सांगा, अनम्यूट करायला सांगा. परत कोण आहे? अरे कोणाचा माईक आता बंद झाला? म्हणजे शीतल लांबाडेच कोणतरी तिला UPSC सांगत होतं. सांगितलं सर. हो नाही, मी स्वतः मलाही करता येते म्हणा ऐकून. ठीक आहे, सध्या माईक चालू करत नाही. समजेल आता तुम्ही अनुमानाने एक ज्ञान घेऊ शकता, तर त्याही ज्ञानाला काय म्हणतात, म्हणजे तेही एक अनुमान काय ज्ञानप्राप्तीचं माध्यम आहे. जसं प्रत्यक्ष इंद्रियाने होत आहे तर ते तर ठीकच आहे, आपण पाहिलं सन्निकर्षाचं ज्ञान, इंद्रियाच्या सन्निकर्षाचं 6 पद्धतीचं. अनुमानाने होणारं ज्ञान मग आपण अंदाज घेतोय. मी जसं तुम्हाला सांगत आहोत की पर्वत वन्यमान, नंतर ते का कारण की तिथे काय धूम आहे, धूर आहे, यत्र यत्र धूम तत्र तत्र वन्य, एक स्टेटमेंट आहे त्या संदर्भातलं. आणि नंतर मी तुम्हाला सगळ्यांना परिचित असलेली एखादी गोष्ट दाखवतो, जी गोष्ट एखादी वस्तू दाखवतो जिचा संबंध त्या माझ्या वाक्याशी आहे. मग माझ्या ती जे उदाहरणं दाखल देत होतं ते आहे स्वयंपाकघर. स्वयंपाकघर मध्ये धूर राहते कारण की तिथे अग्नी आहे म्हणून. ठीक आहे, आता मग मी ह्या उदाहरणाने तुम्हाला मी त्या अधिक जवळ नेतो. उपनय त्याला शेवट नंतर मग जवळ जाणे म्हणजे तुम्हाला समजून येते की अरे ते जे आहेत ते अग्नियुक्त आहे, ते जो पर्वत आहे तो अग्नियुक्त आहे हे तुम्हाला काय होते त्या आपल्या पहिल्या 3 स्टेटमेंट मधून समजते. धुमावरून सगळं आपल्याला लक्षात येते. आणि मग हे जसे तुम्ही त्याच्या जवळ जाता इन द सेन्स ज्ञानाच्या दृष्टीने जवळ जाता, तेव्हा मग तुमच्या लक्षात येते, मग निगमन होते की बाबा नाही ठीक आहे, मग तो जो पर्वत आहे तो अग्नियुक्त आहे, म्हणजे सिद्ध करणे किंवा ते सिद्ध होते असं त्याचा अर्थ आहे. समजलंय का? तुम्ही ज्ञान प्राप्ती तुमच्या परार्थ अनुमानापर्यंत जातो रे, जोपर्यंत तुमच्याकडून येणार नाही तोपर्यंत ते निगमन होणार नाही. पहिल्याच्या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, प्रतिज्ञा, नंतरचं जे आहे हेतू, माझ्या बोलण्यामागचा काय हेतू आहे तो, कारण की मला तिथे धूर दिसत, आणि नंतर जे तिसरं उदाहरण आहे, 3 गोष्टी मी तुम्हाला माझ्या थ्रू पटवून सांगितल्या. आणि मग तुम्हाला ते थोडं समजते की अरे ठीक आहे, बरोबर आहे, अग्नी आहे, धूर आहे म्हणजे अग्नी असणारच. आणि जेव्हा तुम्हाला क्लिअर होते, तुम्ही म्हणतात पहिलं स्टेटमेंट जेव्हा तुमच्याकडून रिपीट होते की नाही त्या पर्वतावर अग्नी आहे, हो सर त्या पर्वतावर अग्नी आहे, हे स्टेटमेंट जेव्हा तुमच्याकडून येते तेव्हा ते सिद्धमध्ये जाते. ठीक आहे, लक्षात येत आहे? पुढे बघू आता. हे झालं अनुमान. अनुमान म्हणजे तर्क केवळ, एवढं एक लक्षात ठेव. आता आहे उपमान. उपमान प्रमाण दिसतंय आशिष?
आशिष म्यूट आहे का? नाही दिसतंय सर. दिसतंय ना? हो सर. अनम्यूट. स्क्रीन बदलली. हो सर. मी हो आशिष सर. नाव का घेतो कारण की मला आशिष एकटाच व्हिडिओ दिसत आहे म्हणून, नाही तर तुम्ही म्हणाल का आशिषच नाव घेत आहे. आता उपमान प्रमाण हा एक ज्ञान प्राप्तीचं साधन आहे. उपमान आणि एक अलंकार देखील आहे. यातून जर आपण न काढून टाकला न काढला तर काय होते? उपमा. उपमा प्रमाणे आहे ते. उपमा प्रमाण कोण आहे उपमेसाठी प्रसिद्ध? उपमा या अलंकारासाठी कोण प्रसिद्ध? कोणता कवी संस्कृत साहित्यात कोणता कवी प्रसिद्ध आहे? कालिदास. रोहित, व्हेरी गुड. चला, एखाद माणसाला माहिती आहे तुमच्यात आहे ना, उपमा कालिदासस्य. उपमा द्यावी तर ती केवळ कालिदासानं असं कालिदासाविषयी म्हटलं आहे. ठीक आहे. आता उपमा तिथे आपण पाहिलं तर नाही, अलंकार पाहिलंय असं नाही रे, ती व्हिडिओ पाठवला त्याच्यामध्ये. उपमा अलंकार पाहिले असेल ना. कशाला? सादृश्यता जिथे असते तिथे उपमा अलंकार असतो. चंद्रासारखं मुख तुझं, मराठी ग्रामर मध्ये झालंय, ते वाचलं असाल तुम्ही. उपमा अलंकार. चंद्रासारखं मुख तुझं म्हणजे चंद्रा, त्या मुखाला, त्या चेहऱ्याला कशाची उपमा दिली आहे? चंद्राची उपमा दिली आहे. ठीक आहे. हा, तर हे जे उपमान अलंकार आहे, तर कायदा काय होते, आपल्याला प्रत्यक्ष ती गोष्ट माहिती राहत नाही की नेमकी हीच ती आहे, परंतु वर्णनात्मक काही गोष्टी राहतात, त्या गोष्टीचं वर्णन केलेलं असते. त्याच्यावरून आपल्या लक्षात येते की अरे, जे वर्णन केलं होतं ते या गोष्टीसाठी होतं, आणि त्या उपमान या सगळ्याच्या आधारावर आपल्याला मग काय होते? प्रत्यक्ष ज्ञान होते. ठीक आहे. उपमानाच्या आधारावर आपल्याला काय होतं? थोडं प्रत्यक्ष ज्ञान होतं. आता बघा, याच्यासाठी एक उपमान प्रमाणासाठी एक स्टोरी सांगितली आहे न्यायदर्शनात. एकदा काय होतं, एक व्यक्ती जंगलात पर्यटनासाठी निघतो. तो जात असताना त्याला मधात एक वाटसरू भेटतो, त्या गावचा, त्या जंगलाजवळचा माणूस भेटतो, आणि तो त्याला विचारतो की तू जंगलात तर चाललाय खरं? तो म्हणजे जंगलात कशाला चाललाय? तो म्हणजे फिरायला चाललोय. तर मग तो गावचा माणूस जातो, म्हणतो की बरं ठीक आहे, तू चालला तर खरं जंगलात फिरायला, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव, म्हणजे तिथे जंगलामध्ये काही असे प्राणी आहे जे तुला हानी पोहोचवू शकेल. तर मग तो एक प्राणी असा आहे जो तुला असं वाटणार नाही, तो डेंजर आहे, पण तो वाघ वगैरे दिसला तर साहजिक तू घाबरून जाशील आणि स्वतःच रक्षण करशील. परंतु गवा असा प्राणी आहे म्हणतो की ज्या प्राण्याला तू पाहून देणार नाही, म्हणजे असं वाटणार नाही की आपला काही हानी वगैरे पोहोचत. म्हणजे तू आता जंगलात चालला तर जगापासून काय कर, थोडसा सावध राहा, असं तो त्या व्यक्तीला सांगतो. तो व्यक्ती म्हणतो की तुमचं म्हणणं ते ठीक आहे, परंतु मला माहिती नाही की गवा कसा दिसतो, की गवा कसा राहतो, हे मला माहिती नाही. मग त्यावेळी तो जो गावचा व्यक्ती आहे तो सांगतो की आता गवा बघा, तू गव्याला तर पाहिला नसेल, तर मग तू बैलला पाहिलेत का? बैलाला पाहिलत का? तर म्हणतो हो, बैलाला मी पाहिला आहे. शेवटचे 10 मिनिटं मित्रांनो, अपग्रेड तर केलंय, बघू आता काय होतं. हा, मी म्हणतो की बैलाला पाहिला आहे परंतु गव्याला नाही पाहिलं. तर मग तो गावचा व्यक्ती म्हणतो की ठीक आहे, तू बैलाला पाहिला आहे, तर बैलापेक्षा थोडा त्याचं शरीर यष्टीनं बैलापेक्षा काय असतो, थोडा मोठा असतो, आणि त्याच्यापेक्षा थोडा ताकदवान असतो. म्हणजे इनडायरेक्टली असं समज की बैलापेक्षा थोडा जर तुला मोठा प्राणी दिसत असेल आणि तो बैलासारखा किंवा गायीसारखा दिसत आणि मोठा आहे, त्या दोघांच्या तुलनेत मोठा आहे, तर समजून जायचा हा कोणता प्राणी आहे? गवा आहे. मग सेम तो माणूस जो आहे तो पर्यटनासाठी गेलेला, तो जंगलात निघतो. थोडं अंतर गेल्यानंतर त्याला सेम
बैलासारखा थोडा शरीराने मोठा असणारा त्याला थोडा प्राणी दिसतो. जसे हे दोन प्राणी इथं, हा तर बैलच आहे पण आपल्या भागातला बैल नाही आहे, विदर्भातला बैल नव्हे. हा एक याला आपण म्हणू शकतो हा जंगली आहे. हा जंगली प्राणी, जंगली याला एक त्याला रान म्हैस म्हणतील किंवा मग गवा म्हणतील. गव्याचं चित्र मला नेटवर मिळालं नाही. ठीक आहे. तर हा जो आहे आपल्याला शेती, हा आपल्याला हानी पोहोचवू शकतो. ठीक आहे. मग हा त्याला दिसतो आणि त्याला ज्ञात होते की अरे हा जो ज्या गावकऱ्याने ज्याचं वर्णन केलं होतं ते कोण आहे, ते तो हाच प्राणी आहे. आणि मग तो त्याच्यापासून स्वतःला काय करतो, रक्षण करतो. आता त्याला त्या गोष्टी, त्याला गव्हाचं माहित नव्हतं पण गव्याचं ज्ञान झालं गव्याला पाहिल्याच्या नंतर. कशाच्या भरोशावर झालं? उपमान प्रमाणाच्या भरोशावर झालं. म्हणून उपमान हे आपल्याला काय आहे, ज्ञानप्राप्तीचं माध्यम आहे. ठीक आहे. 4 प्रमाण जी मानली आहेत ना, त्या 4 प्रमाणामध्ये उपमान एक प्रमाण आहे ज्याच्या थ्रू आपल्याला ज्ञान प्राप्त होते. लक्षात येत आहे? समजलं का? गव्याचं ज्ञान होत आहे तर ते कशाच्या भरोशावर होत आहे? उपमान प्रमाणाच्या भरोशावर होत आहे. पुढे बघू. पुढे स्लाइड नसेल, ही शेवटची स्लाइड आहे. हा शेवटचीच आहे. याच्यानंतर शब्द प्रमाण. याच्यानंतर काय आहे? शब्द प्रमाण आहे. आता शब्द प्रमाण म्हणजे कोणते बघा. तर बघा, पहिलं प्रत्यक्ष जे डोळ्यानं दिसतं, जे ज्ञानेंद्रियानं दिसतं ते ज्ञान मानायचं. नंतर म्हणते की आपल्याला तर्काच्या अंदाजाच्या द्वारे जे ज्ञान होते ते ज्ञान मानायचं. तिसरं म्हणते की उपमानाच्या आधारावर ज्ञान प्राप्त होते त्याला ज्ञान मानायचं. आणि चौथं म्हणते की शब्दाच्या आधारे जे ज्ञान प्राप्त होते त्याला ज्ञान मानायचं. मग शब्द कोणते? कोणीही उच्चारलेले शब्द का? सामान्य व्यक्तीने उच्चारलेले शब्द का? तर तो शब्द म्हणजे ते म्हणत नाही. शब्द म्हणजे कोण? तर जो आप्तवक्ता आहे. आप्तवक्ता, आप्त आपण आप्तसोखी वगैरे म्हणतो बघा. आप्तवक्ता म्हणजे जो आपल्या जवळचा आहे, जो आपल्याला कधी खोटं बोलणार नाही. आणि दुसरं मग आप्त कुणाला म्हणायचं? यथार्थ कथन करणारा यथार्थ वक्ता जो असतो तो आप्त. यथार्थ कथन करणारा, यथार्थ म्हणजे यथ अर्थ, यथ अर्थ, यथ अर्थ म्हणजे जसा त्याचा अर्थ आहे तसं, त्याच्यात चिमूटभरही तिखट मीठ न टाकून सांगणारा. ऍज इट इज, ऍज इट इज, जसं आहे तसं, रिअल, सत्य. तर तो जर कोणी सांगत असेल तर त्याला त्याचे जे वचन आहेत ते वचन आपण काय म्हणायचे? सत्य म्हणायचे. त्याचे जे शब्द आहेत ते प्रमाण समजायचे, ते ज्ञान समजायचं, दुसऱ्याचं नाही. आणि दुसरं शब्द प्रमाणाविषयी, प्रामाण्याविषयी सांगताना म्हणतात की जे काही वेदांमध्ये वगैरे सांगितलं, आता वेदात जे सांगून ठेवलं आहे ते संपूर्ण ज्ञान शब्द ज्ञान. वेद, उपनिषद, आरण्य यांच्यामध्ये नमूद करून ठेवलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या प्रमाण मानायच्या. आणि व्यक्ती जो बोलत आहे त्या व्यक्तीचंही प्रमाण मानायचं. पण व्यक्ती कसा असला पाहिजे? यथार्थ वक्ता असला पाहिजे, जो जसा आहे तसा सांगणारा असला पाहिजे. जर तसं असेल तरच त्या व्यक्तीचं काय समजायचं, जे काही वचन आहे ते सत्य समजायचं, आप्त समजायचं. ठीक आहे मित्रांनो, समजलंय? हो सर. प्रमाण 2 पद्धतीनं. तुम्ही सगळे व्हिडिओ चालू करा बरे, रेकॉर्डिंग होत आहे. व्हिडिओ चालू करा प्रत्येकाने. मी रेकॉर्डिंग करत आहो. मी हाच व्हिडिओ तुम्हाला पाठवणार आहोत परत. काजल, शेवटचे 5 मिनिट आहे. मेघा, अरे तुम्ही दिसू द्या ना, दिसला पाहिजेत ना. प्रत्यक्ष ज्ञान हो द्या. हा प्रत्यक्ष मला आता मी मग दाखवेल ना माझ्या लेक्चरला किती कॅन्डिडेट प्रेझेंट होते तर. ठीक आहे. तर असा हे प्रमाण आहे. या 4 गोष्टीच्या आधारे जे जे ज्ञान मिळेल ते सगळं ज्ञान काय समजायचं? प्रमाणित समजायचं, असं न्यायिक म्हणतात. गौतम मुनी आपल्या न्यायिक सूत्रामध्ये सांगतात. हीच 4ची फिलॉसॉफी जी आहे ती खूप महत्वाची आहे. अनेकदा प्रश्न जो आहे न्यायावर तो या 4 प्रमाणावरच विचारला गेला आहे. ठीक आहे. मी दिलेल्या नोट्स याच्यासाठी तर इनफ आहे. झेरॉक्स मध्ये जर तुम्हाला नोट्स दिल्या त्या नोट्स याच्यासाठी इनफ आहे. तर या तुम्ही काय करा, व्यवस्थित एकदा परत रीड करा,
प्रमाण जे आहेत ते समजून घ्या. ठीक आहे. बाकी झालेल्या क्वेश्चनवर कुणाला काही अडचण असेल तर विचारा. शिवानी, सपना, रोहित, प्रिया, मेघा, कोमल, काजल, आशिष आणि मेघा सॉरी महेश. एकूण आपल्या लेक्चरला 9 कॅन्डिडेट हजर आहेत. कुणाला अडचण? आता आपण पुढे न्याय दर्शनामध्ये हेत्वाभास एक कन्सेप्ट आहे. प्रमेय थोडं बघू. आत्मा, ईश्वर या सामान्य कन्सेप्ट काही दर्शनात एकच आहे. कोणत्याही एका दर्शनाचा आत्मा ईश्वर पाहिला तर आपण तो युनिव्हर्सली सगळ्या दर्शनाला लावू शकतो. आत्मा ईश्वर मध्ये काही विशेष फरक नाही. मोक्ष ही संकल्पना पुरुषार्थ शिकले, मोक्ष ही सेम आहे. ठीक आहे. आत्मा ईश्वर काय आपण न्यायात पाहणार नाही, पण तोच तुम्ही वेदात वगैरे पाहिलं तर तो तुमच्या लक्षात येऊन जाते. सगळीकडे तो सारखा चालतो, बदलत नाही ईश्वर आत्मा आस्तिकांच्या मते. ठीक आहे. अडचण आहे कुणाला काही? नाही सर. चला थांबू मग आपण. थँक्यू सर. तुम्हाला पीपीटी समजत आहे का? पीपीटी थोडं व्यवस्थित त्याच्यात काही परत करेक्शन करायचे सांगा. समजत आहे सर. ज्या मी पीपीटी पाठवल्या त्या पीपीटी आता चित्र आता आपल्याला तेवढं काही असं ज्ञान नाही. कशाचं म्हणतो आपण, त्या सॉफ्टवेअरचं नाही का, त्या तो एक वेगळा अभ्यासक्रम राहते ना. MSCIT केलाय फक्त, त्याच्यात काय एवढं काही शिकवलं नाही आम्हाला. कॉपी पेस्ट वालंच काम जास्त राहत होतं आमचं. ठीक आहे. हे फाईल याची करा, त्याचा कॉपी करा, याचा हे धंदे होते MSCIT ला. पास झालो आम्ही. चला ठीक आहे मग. हो सर. चला भेटू मग.